आपण बघणार आहोत ना भार्गीची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। ही भाजी आहे ना, मी आता ही ना उकडवून घेणार आहे। म्हणजे ती करण्यासाठी आहे ना पहिली उकडून घ्यावी लागते। तर मी त्यासाठी आहे ना ही भाजी पहिली स्वच्छ म्हणजे धुवून घेणार आहे, नंतर ती चिरणार आहे आणि मग ती उकडण्यासाठी टाकणार आहे। ते उकडून घ्यायची आपण। तर मी आता आहे ना त्याला स्वच्छ धुवून घेते पहिल्यांदा या भाजीला। हे आहे ना मी पाण्यामध्ये आहे ना छानपैकी धुवून घेते स्वच्छ, आणि धुवून झाले ना की मी त्याला ना चिरून घेणार आहे। हे आहे ना मी धुवून घेतलेली आहे भाजी। ही भाजी आहे ना थोडी आहे ना कडवस लागते, जास्त नाही लागत, थोडीशी लागते कडवस। पण ही भाजी आहे ना औषधी असते, छान असते ही भाजी, खायला छान लागते। ही भाजी आहे ना म्हणजे नुसतं कांद्यामध्ये पण करू शकतो आपण, कांदा आणि खोबरं वगैरे, पण कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं। आणि ह्याच्यामध्ये जवा टाकून पण करू शकतो, जवा टाकून छानच लागते ही भाजी। तर मी हे ना शक्यतो जवा टाकूनच करणार आहे ही भाजी। तर मी तुम्हाला आहे ना याची रेसिपी दाखवते। चला तर मग बघूया। पहिल्यांदा आहे ना मी आता ती धुवून घेतलेली आहे पहिली स्वच्छ। आता मी चिरणार आहे ती भाजी आणि नंतर आहे ना ती उकडायला टाकणार आहे। ही अशीच आहे ना ठेवली ना तर ती काळी पडते, त्यामुळे आहे ना ती उकडून ठेवली ना की बेस्टच राहते। त्यामुळे ना मी चिरून उकडायला टाकते, म्हणजे ती फ्रीजमध्ये आहे ना 1-2 दिवस राहते। म्हणजे त्याची अशी चांगली असते, ते कडवस पण पाणी वगैरे काढून टाकलं ना की ती राहते म्हणजे अशी फ्रीजमध्ये। नाही तर ती अशीच ठेवली ना बिना उकडल्याशिवाय ती काळी पडणार, त्यामुळे ना मी उकडायला टाकते ती भाजी। जर मी ह्या भाजीला आहे ना जर उकडलं नाही ना आणि तशीच जर फ्रीजमध्ये किंवा म्हटलं मी 2 दिवसांनी करेन तर ही आहे ना अशी काळी पडत येते, हे बघा। त्यामुळे ना तिला ही अशी आपली हिरवीगार असेल ना त्यावेळेस आहे ना बारीक चिरून उकडून ठेवायची, नाहीतर ही आहे ना अशी काळी पडते ही भाजी, हे बघा। तर मी आहे ना ही उकडून ठेवणार आहे आधी, नंतर मग ती भाजी बनवणार आहे। ही बघा ही माझी आहे ना चिरून झालेली आहे भाजी। आता मी ना उकडण्यासाठी आहे ना टोपात टाकते। त्याच्यामध्ये आहे ना पाणी पण टाकणार आहे। पाणी टाकलं मी। आता आहे ना मी उकडण्यासाठी ठेवते भाजी गॅसवर। गॅस लावून घेते, हे बघा गॅस पण लावलेला आहे। आता आहे ना उकडण्यासाठी ठेवून दिली आहे भाजी, त्याच्यावर आहे ना झाकण मारते, पटकन ते उकडेल। झाकण मारते आणि ते 5 ते 10 मिनिटांमध्ये ते उकडून जाईल, म्हणजे शिजेल ती भाजी चांगली। दाखवते तुम्हाला। हे बघा ही आहे ना भार्गीची भाजी आहे ना उकडलेली आहे, म्हणजे शिजली आहे ती भाजी। तर आता ही भाजी शिजली आता। तर त्याच्यानंतर आहे ना मी म्हणजे थंड झाली ना उकडलेली ही भाजी, की याच्यातलं आहे ना पाणी काढून घेणार आहे आणि मग नंतर ती भाजी बनवणार आहे। तर मी तुम्हाला कशी बनवायची ती दाखवेनच। हे आता थंड झाली ना की नंतर आहे ना मी ह्याच्यातलं पाणी काढून घेईन। झालेलीच आहे आपली। आता मी गॅस आहे ना बंद करते। हे बघा ही शिजते वेळी आहे ना त्याचा कलर पण चेंज झालेला आहे, काळपट कलर झालेला आहे। त्याचं पाणी पण आहे ना काळं झालेलं आहे। त्याची आपण भाजी आहे ना उकडून घेतलेली आहे ना, तर त्याच्यातलं पाणी आहे ना मी काढून घेतलेलं आहे। हे बघा हे आता आहे ना बघा हे अशा म्हणजे सगळं पाणी ह्याच्यातलं काढून घेतलेलं आहे। जर मी आता आहे ना ह्याला अजून बारीक चिरून घेणार आहे, अशीच पण करू शकता, पण मी थोडी अजून बारीक चिरून घेणार आहे आणि आहे ना भाजी करणार आहे। चला तर मग बघूया कशी भाजी करायची ती। ही बघा भाजी आहे ना जरा थोडीशी जाडसर आहे ना, मग तिला चिरून घेतलेली आहे, जरा कापून घेतलेली आहे। हे बघा अशी बारीक करून घेतलेली आहे आणि सुट्टी करून घेतलेली आहे। सुट्टी करून घ्यायची, अशी आपण पिळून घेतो ना ती घट्ट झालेली असते,
ही ना सुट्टी करून घ्यायची. हे बघा अशी आहे ना मी बारीक चिरून घेतलेली भाजी. त्याला मी भाजी करते. भाजीसाठी आहे ना, भाजायच्या भाजीसाठी आहे ना काय काय लागणारं साहित्य आहे ना ते आपण बघून घेऊया. जास्त काय ना आपल्या घरगुतीच मसाले लागणार आहे, पण मी ही भाजी आहे ना जवळ्यामध्ये करणार आहे. तर बघूया आपण. ही भाजी आहे ना चिरून घेतलेली आहे भाजायची. त्यासाठी मी म्हणजे त्याच्यामध्ये जवळा टाकणार आहे ना, तर मी जवळा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाण्यात ठेवलेला आहे. आपण कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी आणि हे आपले घरगुती मसाले. आणि मी इथे ना तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी. त्याच्यामध्ये आहे ना तेल टाकलेलं आहे. आता आपलं तेल पण आहे ना तापलेलं आहे. तर मी ह्याच्यामध्ये आहे ना कांदा घालणार आहे. कांदा आहे ना या भाजीला भरपूर लागतो. म्हणजे कांदा जास्त असला ना त्या भाजीला चव पण येते. कांदा आणि थोडं आहे ना तेल घालायचं. ह्या भाजीला आहे ना कांदा आणि थोडं तेलाचं प्रमाण थोडं जास्त घातलं ना की भाजीला टेस्ट छान येते. छानपैकी आहे ना कांदा आहे ना परतून घेणार आहे. कांदा परतला ना की याच्यामध्ये आहे ना जवा घालणार आहे आणि मसाले घालणार आहे सगळे आपले घरगुती. कांदा आहे ना छानपैकी आपण शिजायला ठेवूया. आता आपला कांदा आहे ना छानपैकी जरा मऊ झाला आहे. तर मी ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं मीठ घालणार आहे चवीपुरतं. हळद, लाल तिखट आणि हा आपला गरम मसाला आणि आहे ना परत हे ना परतून घेणार. चांगलं आहे ना परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये आहे ना जवळा घालून घेणार आहे. काय ना मी ह्याच्यामध्ये आहे ना जवळा घालून घेते. जवळा घालून घेतला ना तो पण छानपैकी आहे ना जरा परतून घेऊया. म्हणजे थोडा शिजवून घेऊया आपण त्या जवळ्याला पण, कारण की आपली भाजायची भाजी कशी उकडलेली आहे ना त्यामुळे आपल्याला वेळ नाही लागणार शिजण्यासाठी. आणि आपण जवळ आहे ना छानपैकी आहे ना शिजून घेऊया. परतून झालं आहे, शिजून घेऊया छान. ह्याच्यावर आहे ना मी झाकण ठेवते थोड्या वेळासाठी. ह्याच्यावरती आहे ना मी झाकण ठेवते थोड्या वेळासाठी. अगदी 5 मिनटं म्हणजे 2-3 मिनटं ठीक आहे, लगेच शिजेल त्याच्यामध्ये. पावसाळ्याच्या भाज्या आहेत ना म्हणजे सगळ्या त्या आहेत ना म्हणजे सुक्या मच्छीमध्ये छान होतात. मग असं भरपूर असा कांदा घालायचा सुकी मच्छी. आता मी ही बारगीची भाजी आहे ना जवळ्यामध्ये केली आहे. तशीच आपली सुकी काड असते ना त्याच्यामध्ये पण ह्या भाज्या ना छान होतात. म्हणजे छान चवीला छान लागतात आणि अशाच पण होतात. मग त्याच्यामध्ये कांदा खोबरं टाकायचं, हे भरपूर प्रमाणात टाकायचं, ते पण छान होते. ह्या अशा पावसाळ्याच्या भाज्या आहेत ना खायला पण टेस्टी लागतात. आणि ह्या अशा पावसाळ्याच्या भाज्या म्हणजे अशा गावात मुंबईला तर भेटतात, काय काय भेटतात, सगळ्याच भेटत नाही. तर अशा भाज्या आहेत ना म्हणजे आवर्जून खाव्या, छान लागतात. मस्त टेस्टला पण छान लागतात आणि आपल्या आरोग्यासाठी पण छान असतात त्या भाज्या. आता आहे ना आपण याचं झाकण आहे ना काढून घेऊया. आपला आहे ना जवा छानपैकी आहे ना शिजला आहे आणि त्याला आहे ना छानपैकी परतते. आणि ह्याच्यामध्ये आहे ना मी आता भाजायची भाजी टाकणार आहे. याला पण आहे ना छानपैकी आपण आहे ना मिक्स करून घेऊया. भाजी करायला पण सोपी, छान खायला पण छान टेस्टी लागते. थोडी कडवट असते
पण एवढी पण लागत नाही, पण छान लागते भाजी. अशा पावसाळ्यातील भाज्या आहेत ना, आवर्जून खाव्यात, छान लागतात. भाजी आता आहे ना, भाजी आहे ना झालेली आहे. पण आपले 2 मिनिटं ठेवते, चांगले मिक्स करते आणि मग मी गॅस बंद करते. आणि ही भाजी आहे ना भाकरी बरोबर छान लागते. तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी किंवा मी चपाती वगैरे पण खाऊ शकतो त्याच्याबरोबर, पण भाकरी बरोबर छान लागते. आपली भाजी आहे ना तयार झालेली. मी पण म्हणजे अशीच तुम्हाला आता अशा गावठी भाज्या भेटल्या तर तुम्ही पण आहे ना अशा प्रकारे आहे ना बनवून बघा आणि कशी टेस्टला झाल्या आहे ना नक्की मला कमेंट करून सांगा. दिसायला तर छान दिसते, खायला पण छान लागते. झाले आता मी ना आता गॅस बंद करते. झालेले आता मी आहे ना भाकरी बरोबर आहे ना खाणार आहे ती भाजी. आणि हे आपली तांदळाची भाकरी मस्त. हे आता आपली आहे ना भाकरी आणि भाजी तयार आहे. तांदळाची भाकरी आणि जवा टाकून केलेली भाजायची भाजी. तुम्ही पण अशाच पद्धतीने करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली भाजी, कशी केली भाजी ते.